या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। होडगी रोड येथील विमानतळावर स्वयंचलित हवामान अहवाल प्रणाली अर्थात ऑटोमेटेड वेदर ऑब्झर्विंग सिस्टीम तसेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम बसवण्यासाठी विमानतळ प्रशासनाला अतिरिक्त 50 एकर जागेची आवश्यकता आहे। या संदर्भात मागील वर्षी विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अतिरिक्त जागेची मागणी केली होती। ही प्रणाली कार्यान्वित झाल्यास कमी दृश्यमानतेची समस्या कायमची दूर होणार असून नाईट लँडिंग सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, परंतु हा विषय सध्या धूळ खात पडला आहे। दरम्यान बारामती विमानतळ परिसरात नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विमानतळावरील व्हिजिबिलिटीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सोलापूर विमानतळावर व्हिजिबिलिटीची अडचण वारंवार येत असल्याने यापूर्वी अनेक विमाने रद्द करावी लागली। सकाळी तसेच सायंकाळी व्हिजिबिलिटीची समस्या निर्माण होत असल्याने सोलापुरातून दुपारी विमान सेवा सुरू आहे। AWOS तसेच ILS यंत्रणा उभारण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या दिशेने 25 एकर आणि नई जिंदगीच्या दिशेने 25 एकर अशी एकूण 50 एकर जागा आवश्यक आहे। मात्र सध्या इतक्या मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करणे अडचणीचे ठरणार आहे। विमानतळाच्या चारही बाजूंनी नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली असून जमिनीचे दरही गगनाला भिडले आहेत। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चौकशी केली असता 50 एकर जागेच्या भूसंपादनासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेत प्रस्तावित बोरामणी विमानतळ प्रत्यक्षात आणता येऊ शकते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित बोरामणी विमानतळाबाबत चर्चा सुरू केली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याचा सविस्तर प्रस्ताव मागवून घेतला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।